आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो अथवा गुंतवणूकदारांनो, कारण काही जण समभागात गुंतवणूक करत नाहीत. तर नमस्कार, मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शहा आजचा जो मोठा व्हिडिओ करतोय त्याचं शीर्षक आहे सिलेक्शन ऑफ गुड शेअर इन अ डिफरंट वे, अथवा मराठीत चांगल्या समभागाचा वेगळ्या वाटेने शोध. कसं आहे ना गुंतवणूकदारांनो, आपणास माहिती आहे की गेले 5-6 वर्ष मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्या मोहिमेअंतर्गत माझ्या गेल्या 37-38 वर्षातील समभाग गुंतवणुकीतील अनुभव YouTube व्हिडिओद्वारे आपल्या समोर मांडून भारतीय गुंतवणूकदार म्हणजेच भारतीय समभाग गुंतवणूकदार यांच्या मनात असलेले अनेक म्हणजे समभाग गुंतवणुकीविषयी असलेले अनेक गैरसमज, भीती वगैरे वगैरे दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याचप्रमाणे मी काही नियमितपणे होणाऱ्या चुका दाखवून देत असतो, सावध करत असतो, कारण अनेकदा चुकांमुळेच तुमचा परतावा नाही मिळत अथवा नुकसानीत जातात. आणि इथे एक तुम्हाला अतिशय विनम्रपणे परत 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 सांगतोय, कारण काही काय म्हणतात त्याला काही व्यक्ती फार विचित्र कॉमेंट करत असतात की काही शिकवत नाहीये काही. अरे पण मी कुठे कोणाला शिकवण्याचा प्रयत्न करतो? मी कधीच कुठे म्हटलेलं नाहीये की मी शिकवणार आहे. मी फक्त गुंतवणूकदारांच्या मनात जी भीती आहे किंवा त्यांना अनेक जणांना कळत नाहीये की समभाग गुंतवणूक किती चांगली आहे. इथे 5-6 आणि 7-8 9-10% आताच मध्ये मी एक उदाहरण सांगितलेलं, मला 5.5 का 6 महिन्यात अंदाजे 190% फायदा झाला. पण कसं असतं ना, हे बघा, तुम्ही गुंतवणूकदार झाला म्हणजे तुम्ही समभाग चांगले शोधणं हे पण तुमच्या हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं माहितीये का? आपणाला असं वाटतं की म्हणजे ती एक म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा. म्हणजेच आयती टीप घ्यायची आणि ते घ्यायचे, हजारो टाकायचे, झोपून जायचं. मग ते 2 वर्षाने 1 वर्षाने कळतं अरे आपण 80% खाली आहोत, 90% खाली आहोत. मग खाली आहोत तर अजून घ्यायचे, मग तर काय रसा तळालाच जातो. आणि मग ती फसली टीप की परत ते लगेच विकायचे 80-90% नुकसानीत, परत नवीन घ्यायचं, परत 80-90%. वर्षाच्या शेवटी काय राहिलं? काही नाही. अरे माझे 4 लाख गेले, 6 लाख गेले, 9 लाख गेले, 17 लाख गेले, आणि मग काय फायदा आहे? असं कोणाची टीप घेऊन कशाला गुंतवणूक करता? मग बाकीचे काय वाईट आहे? निदान तुम्हाला 6% तरी मिळतात, 7% मिळतात, मग तिकडे तुम्हाला भीती तरी नाही. पहिलं हे महत्वाचं मला वाक्य सांगायचं होतं, जे मी शेवटी सांगणार होतो. An equity investment is an art. It is neither a fluke nor a gamble. हे समजून घ्या. तर आता कुठे होतो मी? मी समभाग निवडण्यात वेगळी वाट धरतो. आपल्याला माहीतच असेल की गोपाळ गणेश आगरकर म्हणजे जे आपल्या टिळकांबरोबर त्यांचं नाव नेहमी जोडलं जातं, त्या थांबा, मी नाव चुकीचं घेतलं का बघतो, नाही तर परत त्याच्यावरून ट्रोलिंग व्हायचं माझं. बरोबर घेतलं, गोपाळ गणेश आगरकर. मला शाळेत जे शिकवलेलं आठवत होतं. आगरकर नेहमी म्हणायचे की मी वेगळ्या वाटेने जाणार, म्हणजे प्रचलित वाट जी असते मी त्याने नाही जाणार. आणि मी तसंच करतो. पहिलं तर मी टिप्स घेत नाही,
दुसरं म्हणजे हे जे दूरचित्रवाणीवर ज्या व्यावसायिक वाहिनी असतात त्याच्यावरच्या टिप्स वगैरे काही ऐकत नाही. त्याच्यानंतर यूट्यूब आणि याच्यावर तर टिप्स घेण्याचा वेडेपणा मी कधीच करत नाही. मी स्वतः माझा गेल्या एवढ्या वर्षाचा अनुभव, माझा अभ्यास, नंतर त्या आस्थापनेची माहिती, ते काय बनवतात, प्रमोटर किती आहेत. आता नुकतंच मी 20 ऑगस्ट 2025 रोजी एक समभाग शोधला, अभ्यासला व गुंतवणूक सुरू केली. गेल्या 6 कामाच्या दिवसात, ज्याला वर्किंग डेज म्हणतात, म्हणजे जेव्हा फक्त ट्रेडिंग होतं त्या 6 वर्किंग डेजमध्ये तो समभाग अंदाजे 4 ते 5% वाढला. म्हणजेच आणि त्याच्यात मध्ये म्हणजे 20 म्हणजे काय ते 23 का 24 का किती तारखेला त्यांची एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग झाली. त्यात त्यांनी एकाला 10 असा स्टॉक स्प्लिट दिला. एकाला 10 म्हणजे 10 रुपयाचा एक समभाग, तो 1 रुपयाचा म्हणजे फेस व्हॅल्यू 1च्या 10 समभागात स्प्लिट होणार. जर माझ्याकडे 100 असतील तर 1000 होतील, 50 असतील तर 500 होतील. हे बघा, आता स्प्लिटनी काय फायदा होतो, असले छोटे छोटे प्रश्न मला विचारतात. स्प्लिट म्हणजे काय? जा ना यूट्यूबमध्ये बघ, यूट्यूबला व्हॉट इज स्प्लिट टाका ना, किंवा जीमेलमध्ये टाका ना. खरंच मला ना खरंच वेळ नाही. आणि ट्रोलर्स काहीही ट्रोलिंग करत असतात. म्हणजे मला आता विनोद वाटायला लागलाय ट्रोलर्सचा. कारण कसं असतं, ट्रोलर्स स्वतः काही करत नाही समाजासाठी आणि ट्रोलिंग करण्यात त्यांना खूप अत्यानंद होतो. त्यांना वाटतं की ते जगात पहिले वर्ल्ड कप त्याने घेतला ट्रोलिंगमध्ये. असो, तर स्प्लिट जे आहे केलं मी, त्या समभागाचं टेक्निकल ॲनालिसिस केलं. त्या आता मला मध्ये काही आढळलं की त्यात प्रमोटर्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी होतं. पण गेल्या सप्टेंबर 2024 ते जून 2025 मध्ये प्रमोटरचं होल्डिंग वाढत गेलं होतं. FIIचं होल्डिंग वाढत गेलेलं, DIIचं होल्डिंग वाढत गेलेलं, आणि चांगली गोष्ट म्हणजे पब्लिकचं होल्डिंग कमी होत गेलं. आणि त्याच्यात अजून मी खोलात जाऊन बघितलं तर पब्लिक होल्डिंगमध्ये जेवढं काही टक्केचं पब्लिक होल्डिंग आहे त्याच्या अंदाजे 65 ते 70% समभाग या काही निवडक HNIच्या हातात आहेत. आता HNIचा पण अर्थ सांगायचं म्हणजे मला कंटाळा आला. सगळं आहे हो, सगळं आहे जीमेल याच्यात, गुगलमध्ये. असो, HNI म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. आता कोण? प्रदीप केडियाजी, राकेश झुंझुनवालाजी, आता रेखा झुंझुनवालाजी, आशिष कचोलियाजी, असे अनेक आहेत. त्यांचं आहे हे मी नाही सांगितलं. अशा इंडिव्हिज्युअल्सचं, हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सचं त्याच्यात, आणि गेले अनेक वर्षे त्याच्यामुळे ते विकणार नाहीयेत. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी काही प्रमोटर्सनी त्यांचं रिक्वालिफिकेशन करून घेतलं असेल प्रमोटर्सहून पब्लिकमध्ये, असं आजकाल अनेक जण करतायत. तर ते मी शोधलं. त्याच्यानंतर बाकी अनेक मूलभूत गोष्टी त्या कंपनीच्या चांगल्या आहेत. त्यांचे प्रॉडक्ट्स चांगले आहेत, सेल्स वाढतोय, नफ्यात वाढ होते, EPS वाढतोय, सगळं चांगलं चाललंय. त्याचप्रमाणे कसं आहे, अनुभवातून सिक्स्थ सेन्स सुद्धा असतो की हा समभाग कसा जातोय, कसा चाललाय, कसा जाईल, ते पण मला कळालंय. म्हणजे माझ्या 6व्या सिक्स्थ सेन्सनी सांगितलं बाबा हा चांगला जाईल. आणि कसं असतं, अनेक जण मग पुस्तकात काहीतरी वाचतात किंवा गुगलमध्ये फक्त डेट इक्विटी वाचतात, EPS वाचतात, आणि ते वाचून फक्त सगळ्याला एकाच चष्म्यातून बघत बसतात. पण आता समजा मी कुठल्या पुस्तकात वाचला असता तर मी हा समभाग घेतला नसता. का?
कारण कारण प्रमोटर्स कॉन्ट्रीब्युशन कमी आहे. बाकी आत्ताशी कुठे FIIs वगैरे वाढवत आहेत. बाकी एक दोन वर्षापूर्वी नुकसान होतं. म्हणजे हे अशा सगळ्या गोष्टी होत्या. पण हे सगळं बघून सुद्धा शेवटी काही गोष्टी ज्या मी बघितल्या त्यात मला कळालं की हा वाढणार. आणि मला ना असं भरपूर वाढ झालेला समभाग घ्यायला आवडत नाही. त्याच्यात वाढ होण्याला काही जागाच नसते. असे काही जगावेगळे मी शोधत असतो समभाग, ज्याने याचा फायदा काय होतो, आपल्याला भरपूर परतावा मिळतो. भले अजून मला 2 वर्ष थांबावं लागेल, पण कसं आहे ना, मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. आणि आता अनेक जण, दुर्दैवाने काय झालं ना, अनेक जण माझ्या 5-6 वर्षात जे काय मी टाकतोय स्टेटसमध्ये, त्यांनी ते बघून अनेक जण गुंतवणुकीत आलेत. पण ते मुळात हे विसरतात की मी स्वतः लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे आणि मी अजिबात बिडिंगच्या नादी लागत नाही. पण ते लॉंग टर्म माझं वाचून लॉंग टर्म करत येतात. पण ते त्यांच्या कुठेतरी एक किडा असतो ट्रेडिंगचा. पण हे गुंतवणूक सुरू झाल्या 2 महिने झाले मला लाल दिसते, 6 महिने झाले लाल दिसते, 10 महिने झाले लाल दिसते. अहो आदरणीय, वंदनीय, पूजनीय गुंतवणूकदारांनो, समभाग गुंतवणूकदारांनो, 24 सप्टेंबर 2024 पासून आपण पहा ना, आपलं समभाग मंडईतले जे इंडायसेस आहेत असेच चालले आहेत. तोपर्यंत तुम्ही आधीचे बघा ना, 2020 ला किती होता इंडेक्स, 8,000 आत्ता 24,000. आणि आज दुपारी मी एक छोटासा व्हिडिओ टाकलाय, त्यात तुम्हाला 2 समभाग दाखवले, इंडेक्स कितीनी वाढलाय पण समभाग कितीनी वाढलाय. तेव्हा काहीतरी ठरवा की तुमच्यात पेशन्स आहेत की नाहीत. पेशन्स नाहीयेत तर मी जे फॉलो करतो, कारण मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. आता आंब्याचं रोप लावणार आणि लगेच मे महिन्यात आंबे नाही मिळाले, ते काढून टाकायला रोप. कोणी ते सांगितलं बांबू लावा, अरे 2 वर्ष झाले अजून बांबूच नाही येते जमिनीतून, नांगर फिरवून टाका. काय हे तुम्ही शेतकरी आहात का कोण आहात? आधी समजून तरी घ्या की ते किती वर्षांनी येतं, ते पीक किती वर्षांनी येतं, किती वेळ लागतो, किती काळ लागतो. उद्या तुम्हाला बंगला बांधायचा, पण कोणी सांगितलं तुम्हाला खोल आधी खड्डा करावा लागेल, तो पाया असतो. तुम्ही म्हणणार अरे बापरे, मला तर जमिनीच्या वर राहायचंय, मी कशाला खड्ड्याचा खर्च करू. काही नाही, जमणार नाही ते. मला खड्डा पाया असलेलं घर बांधा. आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, सगळे महत्वाचे लोक जे सांगतात ते ऐका, लॉंग टर्म करा. आणि दुसरं म्हणजे, तुम्ही शाळेत जेव्हा गाईडमध्ये बघून सगळी तयार उत्तरं लिहित होता ना, ते सगळं चुकीचं होतं. इथे सुद्धा असे लोकांकडून हे घेऊ नका, टिप्स वगैरे. कोणाकडूनही घेतात टिप्स आजकाल. कुठेही ट्रेनमध्ये कोणाशी बोलताना अरे यार त्याने हे सांगितलेलं, मग ते घ्या. काय गरज आहे? हा एक आपला स्वतःचा व्यवसाय आहे, समजून करा गुंतवणूक. मस्त पैकी परतावा मिळतो. मी स्वतः याचा साक्षीदार आहे. मी खोटं नाही बोलणार, नावात सत्यजित आहे. तेव्हा नवीन काय काय शोधायचा प्रयत्न करा, वाचा, तुमचं ज्ञान वाढवा. आता लोकांना काय आवडत नाही, मी काहीच सल्ला देत नाही, मी कुठलाच हे देत नाही, मी काहीच शिकवत नाही. 37-38 वर्षाचं काय 3.5 मिनिटात शिकव काय? आणि मी वेगळ्या पद्धतीने ना समभाग शोधत असतो. काय शिकवणार, कोणाला शिकवणार? आणि तुम्हाला कायदे वगैरे माहिती आहेत का, सेबीचे कायदे? माझ्या घरावर धाड पडेल काही न करता. मी सगळ्याच्या कायद्याच्या कायद्यानुसारच सगळं करतोय. आणि मी कधीच सांगितलेलं नाहीये
की मी तुम्हाला सगळं शिकवायला किंवा असं काय म्हणतात तुमच्या तोंडात घास भरवायला नाही आलो, ज्याला इंग्रजीत स्पून फिडिंग म्हणतात. उलट एखाद्याला हे सगळं कौतुक वाटलं असतं की अनेक आपल्या होणाऱ्या चुका दाखवून देत आहेत. सर्वप्रथम ठीक आहे, मला त्या ट्रोलर्सनी सांगितलं म्हणून ठीक आहे, वाईट वाटतं. राग राग येऊन काय फायदा ना, कारण ते ट्रोलर्स गायब होतात. ते उलट चांगलं आहे मला. तेव्हा हा एक मुद्दा लक्षात ठेवा, चांगले समभाग शोधा. भले 2, 3, 4 वर्ष काही फरक पडत नाही हो. तुम्ही ते 6 महिन्याला 10%वर खुश होतात. ते कोणाचं ते ट्रेडिंगचं ऐकून 2दा नफा मिळतो, 20 वेळा तोटा होतो. हो, किती जण मला सांगतायत, पण प्रत्येकाला काय भीती वाटते की मी मी त्यांचं नाव घेऊन इथे बोलणार, त्यांचं उदाहरण देणार. मी असला हरामी नाहीये, मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही. मी तर आता ठरवलं, एखाद्याने सांगितलं माझं नाव घे तरी घ्यायला मी नाही घेणार. कारण अनेकांना अनेक उदाहरण आहेत आणि ह्या उदाहरणावरून अनेक जणांना प्रोत्साहन मिळू शकतं, त्यांच्या चुका टाळू शकतात. तेव्हा आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, चुका नका करू, वेगळ्या वाटा न्याहाळा. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही मूलभूत विश्लेषण करूनच समभाग घ्या. मूलभूत विश्लेषण म्हणजे फंडामेंटल अनालिसिस करून. आणि मला उद्या पैसे पाहिजेत, मला ताबडतोब पैसे पाहिजेत, हे सगळं BTST डे ट्रेडिंग आणि फलाच्या मागे लागू नका. पैसा घामाचा आहे. तेव्हा आपल्या सर्वांना नम्र विनंती, योग्य प्रकारे योग्य समभागात गुंतवणूक करा. आणि शेवटचं सांगतो, गुंतवणूक केल्यावर हॅव फेथ, हॅव पेशन्स, हॅव कन्व्हिक्शन. ताबडतोब लगेच म्युच्युअल फंडवाले लोक फक्त 31 मार्चला बघतात, किती टक्के काय टक्के काही घेण्यात देणं नसतं. आणि इथे दररोज लाल झालं, अरे हे झालं, अरे ते झालं. काय समभाग कुठला घेतलाय, निवडलाय बघा तरी. कोणाची टीप बघून घेतला ते तरी बघा. असो, वाढत चाललाय कारण अनेकांना राग येतो, आम्हाला एवढं ऐकायचं नाहीये, तेव्हा तुम्ही तुमची वायफळ बडबड बंद करा. आता एकानी तर काय सांगितलं, तुम्ही 3 मिनिटाचेच बनवा. दुपारी माझी 3 मिनिटात बसवायला फॅ होत होती. आता तर मला एक युक्ती सुचली, मी स्मॉल व्हिडिओ करणार आणि येणार आजचा विषय आणि बंद करणार. मला वाटतं असंच केलेलं आवडेल, कारण लोकांना काही ऐकून घ्यायचं नाही, पण त्यांना म्हणजे रेडीमेड ज्याला इंग्रजीत म्हणतात, मला फक्त समभाग सांगा. मला अशी भीती वाटते की काही दिवसांनी मला असं पण संपर्क साधला जाईल की आम्ही आता हा निवडला, आम्हाला आता पैसेही द्या. सुधारा सुधारा समभाग गुंतवणूकदारांना. जय हो, नमस्कार.